प्राण गेला तरी 72, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही, हा आपला दुराग्रह गांधीजींनी इतक्या अतिरेकाला नेऊन पोहोचविला की त्याला आळा घालण्यातच मला गुरफुटून जावे लागले. प्रांतिक सरकार हे मध्यवर्ती सरकारला जबाबदार असावे असे माझेही काँग्रेसप्रमाणेच मत असल्यामुळे या बाबतीत मी काँग्रेसच्या मताचा पुरस्कार निसंशय केला असता. पण गांधीजींच्या प्राणघातकी धोरणामुळे तशी संधीच मला मिळू दिली नाही. या वादविवादात भाग घेण्याचे मला नाकारावेच लागले. याचा परिणाम असा झाला की मुसलमान, ख्रिश्चन, अस्पृश्य वगैरे प्रतिनिधी ज्या अर्थी या वादविवादात त्यांचा प्रश्न सुटेपर्यंत भाग घेत नाहीत, त्या अर्थी ते पुढे चालवण्यात अर्थ नाही असे म्हणून लॉर्ड सँकी यांनी फेडरल स्ट्रक्चर कमिटीचे कामच आजपासून तहकूब ठेवले आहे. मध्यवर्ती सरकारकडे जबाबदारी असावी, अगर असू नये या महत्वाच्या प्रश्नाचा विचार आजच व्हावयास पाहिजे होता, तो झाला नाही. याचा अर्थ गांधीजींचे येथे येणे सर्वस्वी निष्फळ ठरले असे म्हणावयास काही हरकत नाही. या प्रश्नाचा निकाल लावून घेणे तर बाजूलाच राहिले, पण नुसती चर्चा करण्याची संधीही गांधीजींनी साधून घेतली नाही. याप्रमाणे गांधीजींचे येणे सर्वतोपरी निष्फळ झाले इतकेच नसून ते आपापसातील बावी कलहास कारणीभूत झाले आहेत असेच आता म्हटले पाहिजे. जगज्जेत्या जुलियस सीझरच्या गौळ प्रांतावरील स्वारीचे वर्णन करताना इतिहासकाराने म्हटले की सीझर आला, त्याने पाहिले व त्याने जिंकले. गांधीजींच्या इंग्लंडमधील आगमनाविषयी लिहिताना गांधी आले आणि गांधींनी पाहिले एवढे लिहून भावी इतिहासकार आपली लेखणी खाली ठेवी. गांधीजी जिंकले असे त्याला नमूद करून ठेवता येणार नाही. गांधीजींच्या अपयशाबद्दल पुष्कळसा खेद वाटतोय. गांधीजी आले नसते तर त्यांची व काँग्रेसची झाकलेली मूठ उघडी तरी पडली नसती असे त्यांच्या मित्रांना व अनुयायांना देखील वाटत असून तसे त्यापैकी काही आता उघडपणे बोलू लागलेत. प्रोफेसर हेरॉल्ड लास्की सारख्या काही ब्रिटिश गांधी भक्तांच्या गांधीविषयक भक्तीलाही गांधीजींची कित्येक प्रसंगी प्रकट होणारी लोकशाहीला न शोभणारी वृत्ती पाहून धक्के बसू लागलेत. राटे परिषदेचा जर बोजवारा उडाला तर त्याचा काय परिणाम होईल हा प्रश्न सर्वत्र विचारला जातोय. मलाही येथे हा प्रश्न पुष्कळांनी विचारलाय. मते हा प्रश्न गांधीजींनीच विचारात घेतला पाहिजे. कायदेभंगाची चळवळ मी पुन्हा सुरू करीन असे गांधीजींनी म्हटल्यास प्रसिद्ध झाले आहे. पण या खेपेला असे काही करण्यापूर्वी दोन गोष्टी गांधीजींना विचारात घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट, सध्याचे सरकार कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे आहे व गांधीजींनी असा काही उपक्रम केल्यास त्यास मुळातच आळा घालण्यास ते सज्ज व समर्थ आहे. असे काही केल्यास हिंदुस्थानातील अल्पसंख्याक समाजाच्या या खेपेच्या धोरणाचाही विचार गांधींना करावा लागेल. गेल्या खेपेस काँग्रेसच्या कायदेभंगाच्या वगैरे कोणत्याच चळवळीला अल्पसंख्याक समाजांनी विरोध केला नाही. काँग्रेसने राटे परिषदेत भाग घेतल्यावर ती आपल्या न्याय व आवश्यक हक्कांचा पुरस्कार करील व आपल्या मागण्यांना पाठिंबा देईल अशी काँग्रेसविषयी अल्पसंख्याक समाजांना आशा वाटत होती. पण या खेपेला काँग्रेसने त्यांची ही आशा फोल ठरवली असून
कित्येकांच्या बाबतीत धडधडीत अन्यायाचे, जाती विशिष्ट स्वार्थाचे व विसंगतपणे धोरण काँग्रेसने स्वीकारल्याचे त्यांच्या प्रत्ययास आल्यामुळे या खेपेला काँग्रेसचा कायदेभंगाचा राष्ट्रीय खेळ पाहत नुसते तटस्थ न राहता काँग्रेसला विरोध करण्यासही ते आता मागे पुढे पाहणार नाहीत. कारण काही अल्पसंख्याक समाजांना काँग्रेसने नाहक बेजबाबदारपणे दुखविले व चिडवलंय. अस्पृश्य समाजाची काँग्रेसकडे पाहण्याची वृत्ती बदलली आहे. एकट्या मुंबई प्रांतातून नव्हे तर पंजाब, बंगाल, मद्रास वगैरे हिंदुस्थानच्या सर्व भागातून गेल्या पंधरवड्यात लोकांचे अनेक टेलिग्रॅम्स मजकडे येत आहेत. गांधीजी खरोखर मोठ्या भ्रमात गुरफटलेले आहेत. अस्पृश्यांतील दिनदुबळेपणा, त्यांची असहाय्यता एवढीच फक्त दृष्टीसमोर धरून त्यांची कीव करण्याची व त्यांना उपकृत करून त्यांचा उद्धार करण्याची संधी अर्थात साधू कल्पना गांधीजींच्या ठायी घर करून बसलेली आहे. अस्पृश्यातील जागृत झालेल्या मनुष्योचित स्वाभिमानादी भावनांची जाणीव झालेली नसल्यामुळे अस्पृश्यांच्या या विरोधाचे आकलनही आता त्यांना होणे शक्य नाही. मी इतका अस्पृश्यधारक असूनही मला का विरोध करतात, हे कोडे गांधीजींना आता या जन्मी सुटण्याचा संभव नाही. त्यामुळे गांधी पक्ष व अस्पृश्य समाज हे आता परस्परांपासून विभक्त व एकमेकांना विरोधी होणार ही गोष्ट उघड व स्वाभाविक आहे. व्यक्तिशः माझा व गांधींचा मतभेद पूर्वी इतकाच आजही तीव्र आहे. मी गांधीजींशी आदरपूर्वक व अदबीनं वागलो नाही अशी गांधीजींच्या मित्रांची माझ्या विरुद्ध तक्रार आहे. माझे त्यांना उत्तर आहे की मी गांधीजींचा भक्त अगर अनुयायी नसल्यामुळे माझ्याकडून श्रद्धायुक्त भक्तीची अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. पण गांधीजींशी माझे वर्तन शिष्टाचाराला मात्र सोडून नाहीये. त्यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्याशी जसे वागणे भाग आहे तसेच मी वागतोय. गांधीजींकडे पाहण्याची इतरांची, विशेषतः त्यांच्या भक्तगणांची दृष्टी भक्तिभावपूर्ण असल्यामुळे माझा आवश्यक व स्पष्ट विरोधही त्यांना अवखळ वाटतो. त्याला माझा नाईलाज आहे. मी गांधीजींच्या इतक्या स्पष्ट शब्दात अस्पृश्य समाजाच्या भावनेची कल्पना करून दिली तरी त्यांचा भ्रम व दुराग्रह अद्याप दूर होत नाही. मी अस्पृश्यांचा खरा प्रतिनिधी आहे व अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्वाची जरुरी नाही. हे आपले पालुपद अद्यापही ते सोडण्यास तयार नाहीयेत. मुसलमानांना व शिखांना जे देण्यास तुम्ही तयार आहात ते अस्पृश्यांना मिळू नये असे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकता? यासारख्या प्रश्नांचा भडीमार येथेही त्यांच्यावर करता येतो. असे कोणी विचारले म्हणजे गांधीजी चिडल्यासारखे होतात. कारण या प्रश्नाचे सरळ व संयुक्तिक उत्तर त्यांनाच काय पण कोणालाच देता येण्यासारखं नाहीये. म्युरियल नावाची एक फ्रेंच बाई मला भेटली. संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंग फार दांडगा आहे. गांधीजींची कीर्ती ऐकून त्यांच्याविषयी त्या बाईला फार आदरभाव वाटत असे. त्या फ्रेंच बाई मला म्हणाल्या, आज सकाळीच मी गांधीजींना जाऊन भेटले व त्यांच्याजवळ त्यांनी अस्पृश्यांच्या बाबतीत जे हे विसंगतपणाचे धोरण स्वीकारले त्याचे कारण विचारले. गांधीजी म्हणाले, अस्पृश्यांना जर स्वतंत्र प्रतिनिधित्व दिले तर ते अस्पृश्य राहतील. म्हणून मी त्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व अगर खास सवलती मिळू देण्याच्या विरुद्ध आहे. यावर त्या बाईने गांधीजींना म्हटले की असे जर असते तर खुद्द अस्पृश्यांच्या डॉक्टर आंबेडकरादी प्रतिनिधीच ही गोष्ट स्वीकारली नसती. यावर गांधीजी काय उत्तर देणार? बाई म्हणाल्या, ते जरा चिडल्यासारखे दिसले व मी निघून जावे अशा प्रकारची अप्रत्यक्ष सूचना त्यांनी मला दिली. परवा गांधीजींचे इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेसमोर भाषण झाले. त्यातही अस्पृश्यांच्या बाबतीत त्यांनी स्वीकारलेल्या धोरणांचे समर्थन करण्याचा गांधीजींनी प्रयत्न करून पाहिला. याच संस्थेबरोबर माझेही 10 नोव्हेंबरला भाषण व्हावयाचे आहे. त्यावेळेस गांधीजींच्या मुद्द्यांचा फोलपणा मी सप्रमाण सिद्ध करून दाखवणार आहे. अस्पृश्यांच्या मागण्यांचा जीव जाईपर्यंत विरोध करण्याचा संकल्प गांधीजींनी केला असल्याचे मला समजले आहे.
पण या दुराग्रही संकल्पाची भीती बाळगण्याचे कारण नाही. कालच एका गृहस्थाकडून मला जेवणाचे आमंत्रण आले आहे. हे गृहस्थ गांधीजींचे व माझे दोघांचेही स्नेही आहेत. गांधीजींनी अस्पृश्यांचे आत्तापर्यंत कल्याणच केले आहे असे माझ्याकडून त्यांना वदवून घ्यायचे आहे. वास्तविक गांधीजींना या बाबतीत द्यावयाचे ते श्रेय मी कधीच दिलेलं नाही. भूतदयेच्या दृष्टीने अस्पृश्यांची केविलवाणी स्थिती व दुर्दशा पाहून त्यांचे कोमल अंतःकरण त्यांना समजू लागल्यापासून जळत आहे व अस्पृश्यांची अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. ही गोष्ट मी कधीच नाकारलेली नाही. पण अस्पृश्यांविषयी दया, करुणा, अगर कीव बाळगणारी व्यक्ती सर्वज्ञ असलीच पाहिजे. अगर तिला अस्पृश्यतेचे बरोबर निदान झाले असून अस्पृश्य निवारणाचा तिचा कार्यक्रम अगर तपशील बरोबर व अचूक मानलाच पाहिजे. ही गोष्ट गांधीजींच्या बाबतीत गृहीत धरून चालण्यास मी तयार नाही. आमच्या या स्नेहाने हा प्रश्न काढल्यास त्यांना ही गोष्ट पटवून देण्याचा मी अवश्य प्रयत्न करीन. गांधीजींशी असलेला माझा मतभेद अगर विरोध अनाठायी आहे अशी उलट माझी ही खात्री पटवण्याची मी त्यांना पूर्ण संधी देईन. गांधीजींच्या अविचारी विरोधामुळे एक गोष्ट मात्र घडून आली. अल्पसंख्याक समाजांना वेगवेगळे त्यांची मुस्कटदाबी करण्याची जी भेदनीती गांधीजींनी स्वीकारली होती त्याचा परिणाम त्यांच्या इच्छेप्रमाणे न होता ते उलट एक झाले व येणेप्रमाणे गांधीजींची ही चाणक्य नीती त्यांच्याच अंगाशी आली. मी अस्पृश्य समाजाला इतकेच आश्वासन देऊ इच्छितो की स्वराज्याचा म्हणजेच राजकीय सत्तेचा पुरेसा हिस्सा अस्पृश्यांना धर्मादाय अगर मेहरबानी खातर नव्हे तर राजरोसपणे व हक्कपूर्वक मिळण्याची तरतूद होईपर्यंत गांधीजींच्याही हाती तो स्वराज्याचा ठेवा आता आपण लागू देणार नाही हे निश्चित समजावे. माझ्या विरुद्ध हिंदुस्थानातील राष्ट्रीय पत्रांनी जी शिव्यागाळीची व गैरसमज पसरविण्याची मोहीम चालवली आहे त्या संबंधीचे बरेच निवडक व वेचक नमुने मजकडे आले असून त्यापैकी थोडे मी वाचूनही पाहिले. त्यांचे पक्षपाती व अहिंसेचे पुरस्कर्ते म्हणविणाऱ्या या लोकांचे सत्यप्रेम सचोटीचे व नेकीचे आहे असा खोटा विश्वास मी कधीच बाळगला नव्हता व त्यामुळे त्यांचे हे विपर्यस्त व खऱ्या खोट्याची छाननी न करता लिहिलेले लिखाण वाचून मला आश्चर्य वाटले नाही. अगर माझी निराशाही झाली नाही. आणि त्यातल्या त्यात समाधानाची व गौरवाची गोष्ट ही की हिंदुस्थानातील अस्पृश्य जनताही काँग्रेसच्या विरोधाला वचकून स्वस्थ बसली नाही. पूर्वी कधी झाली नव्हती इतकी स्वाभिमानजन्य जागृती गांधीजींच्या या अन्यायी विरोधामुळे हिंदुस्थानच्या सर्व भागातील अस्पृश्य व पददलित जनतेत उत्पन्न झालेली आहे. एकट्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागातून माझ्या मागण्यांना पाठिंबा देणारे अनेक संदेश मजकडे आलेले आहेत. गांधी व आंबेडकर या दोन व्यक्तींच्या रूपाने अस्पृश्य जनतेसमोर प्रकट झालेल्या दोन निरनिराळ्या ध्येय व धोरणांपैकी आपल्याला आवश्यक कोणते हे सर्वसामान्य जनतेनेही अचूक ओळखले आहे. काही अस्पृश्यांना हाती धरून काँग्रेसने त्यांच्या मार्फत माझ्या मागण्यांना विरोध करणारे 4-5 टेलिग्राम्स पाठवले आहेत. पण त्यातही त्यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे हे स्पष्टपणे दिसतंय. माझ्याकडे हिंदुस्थानातील ज्या अनेक वर्तमानपत्रातील उतारे पाठविण्यात आले आहेत त्यात ज्ञानप्रकाश पत्राचेही उतारे आहेत. राटे परिषदेच्या बाबतीत अस्पृश्य समाजाच्या ज्या पुण्यास सभा झाल्या त्यांची हकीकत त्यात देण्यात आली आहे. त्या सभांना अनुलक्षून ज्ञानप्रकाशात एक संपादकीय लेखही प्रसिद्ध झालाय. ज्ञानप्रकाश पत्र हे काँग्रेसच्या अगर हिंदूंच्या इतर पत्रांप्रमाणे माझ्या विरुद्ध एकतर्फा लिहिणारे पत्र नाही. पण मला भरवसा वाटत असल्यामुळे त्यांचा येथे मी मुद्दाम उल्लेख केलाय. पण त्या पत्रातील संपादकीय लेख वाचून गांधीजीत व माझ्यात जो वाद उपस्थित झाला आहे त्याचे आकलन ज्ञानप्रकाश सारख्या पत्रालाही होऊ नये
याचे मात्र मला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. गांधीजी हे अस्पृश्यांना संयुक्त मतदान पद्धतीचे व राखीव जागेचे दान देण्यास राजी अगर उत्सुक आहेत. पण मीच ते स्वीकारण्यास तयार नसून स्वतंत्र मतदान पद्धतीचा मी हट्ट धरून बसलोय. अशा प्रकारची समजूत माझ्या काही प्रामाणिक टीकाकारांचीही झालेली असावी